आज सकाळी अनेक लोक जेव्हा नेहमीप्रमाणे मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेले, तेव्हा त्यांच्यासमोर एक धक्कादायक दृश्य उभं होतं. शटर खाली, बोर्ड लावलेले. आज मेडिकल बंद आहे. काही ठिकाणी तर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. कुणाला डायबिटीजची औषधं हवी होती, कुणाला हार्टची, तर कुणी आपल्या लहान मुलासाठी तापाची औषधं शोधत होतं. पण मेडिकल दुकानदारांनी स्पष्ट सांगितलं, आज देशव्यापी संप आहे. आणि त्यानंतर एकच प्रश्न संपूर्ण देशभर चर्चेत आला. अखेर औषध विक्रेते एवढे संतापले तरी का? कोणत्या निर्णयामुळे लाखो मेडिकल दुकानदार रस्त्यावर उतरले? आणि या आंदोलनामागे नेमकं सत्य काय आहे? कारण हा फक्त मेडिकल बंदचा विषय नाही. हा संघर्ष आहे छोट्या व्यापाऱ्यांच्या अस्तित्वांचा, डिजिटल कंपन्यांच्या वाढत्या ताकदीचा आणि आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या भविष्यासंबंधीचा. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. देशभरात आज ज्या प्रकारे मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली, त्यामागे केंद्र सरकारच्या 2 अधिसूचना कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. GSR 817 आणि GSR 220. सामान्य माणसाला हे नाव ऐकून फारसं काही समजणार नाही, पण या 2 नोटिफिकेशनमुळे संपूर्ण औषध व्यवसाय हादरला आहे. लाखो मेडिकल दुकानदारांच्या मते या नियमांमुळे ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांना प्रचंड फायदा होणार आहे आणि छोट्या मेडिकल दुकानदारांचा व्यवसाय संपुष्टात येऊ शकतो. या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, म्हणजेच AIOCD. देशभरातील लाखो औषध विक्रेत्यांची ही सर्वात मोठी संघटना मानली जाते. या संघटनेचा आरोप आहे की सरकार ऑनलाईन फार्मसी कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यामुळे पारंपरिक मेडिकल दुकानदारांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आज ऑनलाईन कंपन्या मोठमोठे डिस्काउंट देत आहेत, घरपोच औषधं देत आहेत आणि ग्राहक हळूहळू मेडिकल दुकानदारांकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. पण इथे सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो, औषध ही सामान्य वस्तू आहे का? कारण आपण कपडे, मोबाईल, शूज किंवा इलेक्ट्रॉनिक्स ऑनलाईन मागवतो. पण औषधांच्या बाबतीत जर चुकीचं औषध मिळालं, चुकीचा डोस मिळाला किंवा बनावट औषधं मिळालं, तर त्याचा थेट परिणाम माणसाच्या जीवावर होऊ शकतो. आणि हाच मुद्दा घेऊन केमिस्ट संघटना सरकारवर टीका करत आहेत. आता आपण सुरुवातीपासून समजून घेऊया की हा वाद नेमका सुरू कसा झाला. काही वर्षापूर्वीपर्यंत भारतात मेडिकल दुकान म्हणजे फक्त ऑफलाईन व्यवसाय होता. लोक डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घ्यायचे, मेडिकलमध्ये जायचे आणि औषधं विकत घ्यायचे. पण नंतर डिजिटल क्रांती आली, मोबाईलने इंटरनेट स्वस्त झालं आणि प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होऊ लागली. त्यानंतर काही मोठ्या कंपन्यांनी ऑनलाईन औषधं विक्री सुरू केली. सुरुवातीला लोकांना ही कल्पना खूप आवडली. घरबसल्या औषधं मिळू लागली, वृद्ध लोकांना फायदा झाला, लांबच्या भागात औषधं पोहोचू लागली आणि त्यात मोठमोठे डिस्काउंटही मिळू लागले. काही कंपन्या तर 20 ते 30% सूट देऊ लागल्या. त्यामुळे ग्राहक वेगाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे वळू लागले. कोरोना महामारी आल्यानंतर या ऑनलाईन फार्मसी कंपन्यांचा व्यवसाय आणखी वेगाने वाढला. लॉकडाऊनमध्ये लोक घराबाहेर पडू शकत नव्हते, त्यामुळे औषधं ऑनलाईन मागवणं ही गरज बनली आणि याच काळात सरकारने काही नियमांमध्ये शिथिलता दिली. त्यानंतर GSR 220 सारख्या अधिसूचना चर्चेत आला, ज्यामुळे काही परिस्थितींमध्ये डिजिटल ऑर्डरिंग आणि घरपोच औषध वितरणाला परवानगी मिळाली. मात्र याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली, कारण पारंपरिक मेडिकल दुकानदारांना वाटू लागलं की सरकार मोठ्या फार्मसी कंपन्यांना संरक्षण देत आहे आणि छोट्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरीकडे GSR 817 या अधिसूचनेत फार्मसीसाठी एक कायदेशीर चौकट तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे ऑनलाईन औषध विक्री अधिकृतपणे नियंत्रण करण्याची तयारी सुरू झाली. पण केमिस्ट संघटनांनी यालाच विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की भारतासारख्या देशात अजूनही औषध विक्री पूर्णपणे ऑनलाईन करणे धोकादायक ठरू शकतं. कारण भारतात अजूनही लाखो लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतात. अनेक ठिकाणी बनावट प्रिस्क्रिप्शन तयार होतात आणि काही औषधं अत्यंत संवेदनशील असतात. अशा वेळी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर योग्य नियंत्रण नसेल तर मोठा आरोग्य धोका निर्माण होऊ शकतो. केमिस्ट संघटनांनी आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांच्यानुसार काही ऑनलाईन कंपन्या नियमांचं पूर्ण पालन करत नाही. काही वेळा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधं विकली जातात. काही ठिकाणी ग्राहकांच्या डेटाचाही गैरवापर होऊ शकतो आणि या सर्व गोष्टींमुळे औषध व्यवसायातील नैतिकता धोक्यात येत असल्याचं ते म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला ऑनलाईन फार्मसी कंपन्यांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. त्यांच्यानुसार ते डिजिटल भारताचा भाग आहेत. ते लोकांना सोय देत आहेत, औषधं स्वस्त दरात देत आहेत आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ते सर्व कायदेशीर नियमांचं पालन करतात, प्रिस्क्रिप्शन तपासतात आणि ग्राहकांना सुरक्षित सेवा देतात.
मात्र इथे प्रश्न फक्त व्यवसायाचा राहिलेला नाही, कारण भारतात लाखो कुटुंब मेडिकल दुकानदारांवर अवलंबून आहेत. एका छोट्या गावात किंवा शहरात मेडिकल दुकान हे फक्त दुकान नसतं, तर लोकांसाठी आपत्कालीन सेवा असतं. रात्री उशिरा ताप आला, अपघात झाला, अचानक तब्येत बिघडली, तर सर्वात आधी लोक मेडिकल दुकानात धाव घेतात. आणि जर ही दुकाने बंद पडली तर त्याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर होऊ शकतो. याच भीतीमुळे आज देशभरात औषध विक्रेते आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला, विशेषतः डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट आणि कॅन्सरच्या रुग्णांना. काही शहरांमध्ये लोक मेडिकल समोर उभे राहून विनंती करत होते, फक्त औषधं द्या. पण संपामुळे अनेक दुकानदारांनी शटर उघडलं नाही. काही हॉस्पिटल मेडिकल मात्र सुरू ठेवण्यात आली. सरकारनेही लोकांना घाबरू नका असं सांगितलं. पण सोशल मीडियावर या संपांची जोरदार चर्चा सुरू झाली. आता या प्रकरणात राजकारणही सुरू झालं आहे का? काही राजकीय पक्षांनी मेडिकल दुकानदारांना पाठिंबा दिला, तर काहींनी डिजिटल भारतासाठी ऑनलाईन सेवा आवश्यक असल्याचं म्हटलं. पण सामान्य नागरिक मात्र संभ्रमात आहेत, कारण एका बाजूला घरपोच औषधं मिळणं सोयीचं वाटतं, तर दुसऱ्या बाजूला मेडिकल दुकानदारांचं म्हणणंही चुकीचं वाटत नाही. कारण औषध हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. चुकीच्या औषधामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. आणि त्यामुळेच अनेक लोक विचारत आहेत, ऑनलाईन औषध विक्रींवर खरंच कठोर नियम असायला हवेत का? या संपूर्ण प्रकारांमध्ये सर्वात मोठी भीती आहे ती छोट्या व्यापाऱ्यांच्या भवितव्याची. कारण आज जसं किराणा व्यवसायावर मोठ्याही फार्मस कंपन्यांचा प्रभाव वाढतोय, तसंच मेडिकल व्यवसायातही होऊ शकतो. मोठ्या कंपन्या सुरुवातीला स्वस्त दरात सेवा देतात, ग्राहक आकर्षित करतात आणि एकदा बाजारावर नियंत्रण मिळालं की मग छोट्या दुकानांना टिकणं कठीण होतं. अशी भीती मेडिकल दुकानदार व्यक्त करत आहेत. पण तज्ज्ञांचं मत थोडं वेगळं आहे. त्यांच्यानुसार भारतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही व्यवस्था एकत्र चालू शकतात. मात्र त्यासाठी कठोर नियंत्रण आवश्यक आहे. प्रिस्क्रिप्शन व्हेरिफिकेशन मजबूत करावं लागेल, बनावट औषधांवर कारवाई करावी लागेल आणि ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल. दरम्यान सरकारवर आता प्रचंड दबाव निर्माण झाला आहे, कारण एकीकडे डिजिटल हेल्थ सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे, तर दुसरीकडे लाखो मेडिकल दुकानदार नाराज आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात सरकार आणि केमिस्ट संघटनांमध्ये मोठी बैठक होण्याची शक्यता आहे. जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढे आणखी मोठं आंदोलन होऊ शकतं. देशव्यापी बंद, रस्त्यावर आंदोलन आणि कायदेशीर लढाई देखील सुरू होऊ शकते. त्यामुळे हा वाद आता केवळ मेडिकल दुकानदारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भारताच्या डिजिटल भविष्याशी जोडला गेला आहे. आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही की मेडिकल दुकानं बंद काय, तर खरा प्रश्न आहे भारतात भविष्यात औषध विक्रीची व्यवस्था कशी असणार? प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होणार का, की पारंपरिक मेडिकल दुकानदारांचं अस्तित्व टिकून राहणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये सामान्य नागरिकांची सुरक्षा कोण सुनिश्चित करणार? कारण शेवटी औषध म्हणजे फक्त व्यवसाय नाही, ते एखाद्याच्या जीवाशी जोडलेली गोष्ट आहे. आणि म्हणूनच आजचा हा संघर्ष संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे. आता पुढे काय होणार? सरकार कोणता निर्णय घेणार? ऑनलाईन फार्मसी कंपन्यांवर कठोर नियम लागू होणार का? मेडिकल दुकानदारांचा संप आणखी तीव्र होणार का? आणि या संघर्षात शेवटी विजय कोणाचा होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आज सुरू झालेला हा वाद भारताच्या आरोग्य व्यवस्थेचं भवितव्य बदलू शकतो आणि त्यामुळे पुढचे काही दिवस देशासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की औषध विक्रीवर कठोर नियम असायला हवेत आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, तर हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचवा. कारण हा प्रश्न फक्त मेडिकल दुकानदारांचाच नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी जोडलेला आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.